नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला इंग्रजी व्याकरण म्हणूया आपण त्याला किंवा डायरेक्ट इंग्रजी असं म्हणूया. इंग्लिश व्याकरणाचा अभ्यास कसा करावा किंवा हाऊ टू स्टडी इंग्लिश फॉर MPSC. MPSCमध्ये मग राज्यसेवा असेल आणि पुढे इकडे कंबाईन असेल. इकडे सरळ सेवेचे विविध एक्झाम ज्या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचा सिलेबस अंतर्भूत आहे. या सगळ्यांसाठी इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा, तो अभ्यास आम्ही व्यवस्थित करू शकतो का, आम्ही इंग्रजीमध्ये चांगला स्कोर मिळवू शकतो का, आणि आम्हाला जर तो मिळवायचा असेल तर मग काय करावं लागेल, या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, इंग्रजी तुम्हाला पक्की करायची असेल ना, त्यासाठी 3 सूत्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. 3 सूत्र जर म्हणाल तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करत असताना, तर पहिलं सूत्र त्याच्यातलं येतं ते म्हणजे व्होकॅब्युलरी, व्होकॅब. दुसरं येतं ते म्हणजे रीडिंग, तुम्हाला रीडिंग करायची आहे इंग्रजीची आणि आम्ही इथे कमी पडतो. आणि तिसरं येतं ते म्हणजे ग्रामर. 3 बाबी आहे. आम्ही बरेच जण काय समजतात, फक्त ग्रामर करायचं आहे मला, आम्ही रीडिंगकडे दुर्लक्ष करतो, आम्ही ऐकण्याकडे दुर्लक्ष करतो आणि व्होकॅबकडे आम्ही दुर्लक्ष करतो. ही त्रिसूत्री, हिच्यावर कमांड कशी मिळवायची याच्यावरही आपण बोलणार आहोत. दुसरा मुद्दा म्हणजे इंग्रजी ग्रामर पक्की होणे ही एक प्रक्रिया आहे, हे आधी समजून घ्या. आम्हाला हे माहीत नसतं किंवा आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. एक प्रोसेस आहे, या प्रोसेसला 2 अँगल आहेत. हे जर तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही जर त्या दृष्टीने जर तयारी केली तर मला वाटतं तुम्हाला फायदा होईल. पहिला अँगल काय की तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचं स्ट्रक्चर समजलं पाहिजे. काय, इंग्रजी व्याकरणाची रचना कशी आहे ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल. आणि दुसरा मुद्दा, तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा मीनिंग समजून घ्यावा लागेल, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल, नेमकी प्रोसेस कशी आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं. आणि तिसऱ्या मुद्द्यावर मी या ठिकाणी येतोय, ते म्हणजे बेसिक. आम्ही इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करतो किंवा आम्ही इंग्रजीचा अभ्यास करतो, मात्र आम्ही तेव्हा बेसिक पक्के करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. मग या बेसिकमध्ये काय काय येऊ शकतं, याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे, याच्यामध्ये टेन्स आहे, याच्यामध्ये व्हर्ब्स आहेत आणि याच्यामध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत. बघा, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे. हळूहळू आपण पुढे जाऊया, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. सगळ्यात आधी मला तरी या ठिकाणी वाटतं की तुम्हाला गरज कशाची आहे. फार मोठा मुद्दा सांगतोय मी या ठिकाणी एक, की आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गरज कशाची आहे, आणि ती गरज या ठिकाणी आहे मुख्यत्वे आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहेत. पहिला मुद्दा, ग्रामीण भागातील आम्ही आहोत, आमच्या मनामध्ये भीती आहे, आमचा दृष्टिकोन या ठिकाणी पूर्वग्रह दूषित आहे. काय, दृष्टिकोन, ज्याला मी ॲटिट्यूड असा शब्द वापरतोय. ओके, आम्हाला सगळ्यात आधी बदल करावा लागेल. आम्हाला सगळ्यात आधी तिकडे ते चेंज द व्हाईस नव्हे, तर आम्हाला इथे बदल आमच्या दृष्टिकोनामध्ये करावा लागेल जर इंग्रजी शिकायचं असेल तर. सगळ्यात आधी बदल काय की इंग्रजी भाषा ही अवघड आहे. सगळ्यात मोठा गैरसमज आमच्यामध्ये झालेला आहे की इंग्रजी अवघड आहे. आम्हाला ते सगळ्यात आधी मनातून काढून टाकावं लागेल. आम्हाला आमचे टार्गेट्स ठरवावे लागतील. काय टार्गेट्स, मग काय टार्गेट्स म्हणजे या ठिकाणी 3 लेव्हलचे टार्गेट असू शकतात. पहिला मुद्दा, राज्यसेवा परीक्षा तुम्ही देत आहेत, तुम्हाला माहीत आहे की 100 गुणांसाठी इंग्रजीचा पेपर आहे मुख्यला, 50 गुण ऑब्जेक्टिव्ह, 50 लेखी. तुम्हाला त्या ठिकाणी एक टार्गेट ठरवायचा आहे, मला एवढे गुण मिळाले पाहिजे. दुसरं या ठिकाणी आहे कंबाईन परीक्षा, मुख्य परीक्षेला 30 गुणांसाठी या ठिकाणी इंग्रजी व्याकरण आहे, मग 30पैकी मला किती त्या ठिकाणी गुण मिळाले पाहिजे, टार्गेट तुम्हाला ठरवावं लागेल. आणि तिसरं आहे सरळ सेवेचे एक्झाम, तलाठी, ग्रामसेवक, या ठिकाणी मला 25 गुण आहेत किंवा 25 प्रश्न आहेत, 25पैकी मला किती बरोबर आले पाहिजेत. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एक निगेटिव्ह जाऊन माझं म्हणणं आहे की या ठिकाणी 60% गुण आपल्याला पडले पाहिजेत. या पद्धतीने तुम्ही टार्गेट ठरवावं, कमीत कमी 60, मॅक्झिमम तुम्ही वरही जाऊ शकतात, निश्चित संधी आहे ती. आणि या ठिकाणी एक इंग्रजी आणि मराठी व्याकरणही त्याच्यासोबत मी सांगतोय. व्याकरण असा शब्दप्रयोग वापरतोय मी, त्यामध्ये तुम्ही इंग्रजी आणि मराठी दोन्ही घेऊ शकतात. याचा एक प्लस पॉईंट असा आहे की इथे कमी वेळेमध्ये, म्हणजे तुम्हाला इतर विषयांना जो वेळ द्यावा लागतो, तुम्ही थोडंसं स्वतः एक अंतर्मुख व्हा, विचार करा की मी करंट अफेअर्सला किती वेळ देतो आणि मी इंग्रजी व्याकरणाला किती वेळ देतो. करंट अफेअर्सला आपण 15 गुणांसाठी किती व दररोज काय काय करत बसतो आम्ही, किती व्हिडिओ लेक्चर्स ऐकतो, किती नोट्स काढतो, किती पेपर वाचतो, किती मासिकं वाचतो.
आणि ते 25 गुणांसाठीचं इंग्रजी व्याकरण आहे. याला आम्ही काय करतो? पुस्तक हातात घ्यायचं म्हटलं तर आम्हाला जीवावर येतं, प्लॅनिंगमध्ये आम्हाला याला वेळ द्यायचं म्हटलं तर जीवावर येतं मित्रांनो. मात्र एक कमी वेळेमध्ये खूप जास्त आउटपुट, याचा आउटपुट रेशिओ जो आहेत ना लँग्वेजचा, भाषा पेपर म्हणतो मी याला, इंग्रजी आणि मराठी, याचा आउटपुट रेशिओ फार फार म्हणजे डोक्याच्या बाहेर आहे. खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त स्कोर या विषयांचा येऊ शकतो. आणि इथे तुमच्याकडे एक हे आहे, विश्वासार्हता या विषयामध्ये. काय की बाबा याच्यावर या टॉपिकवर प्रश्न येणार म्हणजे येणार. तुम्ही 15 टॉपिक केले, याच्या बाहेरचे प्रश्न येणारच नाही आहे. जसं तुम्ही इतिहासाच्या बाबतीत सांगू शकत नाही आहे, जसं तुम्ही अर्थशास्त्राच्या बाबतीत सांगू शकत नाही आहे, जसं तुम्ही करंटच्या बाबतीत सांगू शकत नाही आहे. ओके. आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाची एक घोडचूक आम्ही काय करतो, आम्ही परीक्षेसाठी म्हणूनच इंग्रजीचा अभ्यास करतो. सगळ्यात मोठं म्हणजे इथेच आमची परीक्षेची भाषा अशा पद्धतीने आम्ही इंग्रजीकडे बघतो. मला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे म्हणून मी इंग्रजीचा अभ्यास करतो, हे तुम्हाला बदलावं लागेल. पुढचा मुद्दा तुम्हाला हा लक्षात घ्यावा लागेल की मी जेव्हा नोकरीला लागेल त्या नोकरीमध्ये मला इंग्रजीचा खूप फायदा होणार आहे. मला तिथलचे विविध ॲक्ट्स असतील, पत्रव्यवहार असेल, विविध लोकांशी बोलणं असेल. आता मी स्वतः STI म्हणून कार्य करतो आहे, GST डिपार्टमेंटमध्ये. आम्ही CA लोक असतील किंवा इतर ॲडव्होकेट असतील किंवा कोणी असेल, इंग्रजीचा वापर ते खूप जास्त प्रमाणात करतात. आणि मग तुम्हाला इंग्रजीचं व्यवस्थित त्या ठिकाणी ज्ञान नसेल, तुमच्याकडे व्होकॅब्युलरी नसेल, तुमच्याकडे अंडरस्टँडिंग पॉवर नसेल, तर मग तुम्ही गडबडतात, तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं. आणि इथे आम्ही घोळ काय करतोय, घोळ सांगतोय मी, फार महत्त्वाचे शब्द या ठिकाणी आहेत. घोळ आम्ही काय करतोय, आम्ही शॉर्टकट शोधतोय, आम्ही ट्रिक्स शोधतोय की आम्हाला एकदम कमी वेळेमध्ये इंग्रजी शिकायची. तुम्ही असे म्हटलात का मराठीच्या बाबतीत की आता मी असं एका महिन्यामध्ये मराठी व्याकरण शिकून जातोय किंवा मराठी भाषा शिकून जातोय? आपण एका महिन्यात शिकलो आहे का? किती दिवस गेले? म्हणजे इथे शॉर्टकट नाही आहे, यशाला शॉर्टकट नसतो. इथे मेहनतच करावी लागते, ही एक प्रोसेस आहे, हे समजून घ्या. मग तुम्ही म्हणाल किती वेळ दिला पाहिजे इंग्रजीला? माझं म्हणणं एक 4 महिने. काय 4 महिने तुम्ही जर डेली 2 तास अभ्यास केला ना मित्रांनो, दररोज 2 तास, तुम्हाला सांगतो तुम्ही या विषयातले एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व बनाला. मात्र हे 2 तास, इथे एक शब्द फार महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे सातत्य. आमचं काय होतं, आम्ही आज 2 तास दिले की 8 दिवस आम्ही विसरून जातो की आपल्याला इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा आहे म्हणून. तुम्ही जर ते तुम्हाला सिद्धांत माहीत असेल, ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे तिने 3000 शब्दांची एक यादी बनवली आहे. 3000 शब्द. काय 3000 शब्द? तिचं म्हणणं फक्त 3000 शब्द जर तुम्ही केले जे दैनंदिन वापरामधील आहेत, तुम्ही इंग्रजी खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकता. त्याच्यातले पुन्हा बेसिक शब्दांची लिस्ट त्यांनी हे केलेली आहे. बेसिक शब्द जे आहेत 1000 शब्द, त्याची लिस्ट त्यांनी जाहीर केली आहे. तुम्ही यूट्यूबला याच्यावर जाऊन गुगलवर जाऊन सर्च करू शकता, ऑक्सफर्ड 300 वर्ड PDF म्हणून. ते 3000 शब्द पाठ करा. बस माझं काय म्हणणं, हे पाठांतर पाहिजे, शब्द पाठ करावे लागतील. दररोज 5 जरी शब्द पाठ केले तुम्ही, दररोज 5 शब्द, 30 दिवसाला किती शब्द पाठ होत आहेत? 3 5 15, 150 शब्द तुमचे एका महिन्यात पाठ होत आहेत. 10 महिन्यात तुमचे 1500 शब्द पाठ होत आहेत. एका वर्षात तुमचे 1800 शब्द पाठ होत आहेत. बरोबर, एका वर्षात 1800 शब्द पाठ होत आहेत तुमचे. आणि आणखी 900 जर धरले तुम्ही, समजा 2 वर्ष तुम्ही जर दररोज फक्त 5 शब्द पाठ केले तरी ते 3000 शब्द तुमचे पाठ होत आहेत. आम्ही बघतो आमचे विद्यार्थी मित्र MPSC करता सरळ सेवा करता आम्हाला या ठिकाणी आमची पंचवार्षिक उलटून जाते. काय पंचवार्षिक 5 वर्षे तरी आमचे 500-1000 शब्द पाठ नसतात. हे पाठ करावे लागतील. आणि फक्त नियम शिकत बसू नका. इंग्रजी व्याकरणाबद्दल मी हे फार महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अनुभवातून बोलतोय. अनेक टॉपरचे इंटरव्ह्यू मी या ठिकाणी ऐकले, त्याच्यातून जे नोट डाऊन केले आहेत मुद्दे, त्यावर मी या ठिकाणी डिस्कस करतोय. आम्ही काय करतो, फक्त नियम, रूल्स पाठ करतोय. रूल्स. आणि सगळ्यात मोठी चूक आमची तीच होती, फक्त नियम जर पाठ करत बसले तुम्ही तर तुम्हाला तो विषय कंटाळवाणा वाटतो. आणि फक्त नियम पाठ करून जर तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करायला लागलात तर तुमचं त्यावर कधीच कमांड येत नाही. इथे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे करायचा आहे, स्वतःमध्ये बिंबवायचा आहे, तो म्हणजे जनरल सेन्स डेव्हलप करायचा आहे. मुद्दे नोट डाऊन करा. जनरल सेन्स. तुम्ही एखादं वाक्य बघितलं की तुम्हाला कळायला पाहिजे, या वाक्यामध्ये नाऊन कोणतं आहे, या वाक्यामधील वर्ब कोणता आहे, आणि हे केव्हा कळेल, याला तुम्हाला जास्तीत जास्त मग रीडिंग करावं लागतं. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या, म्हणजे ग्रामरच्या आधीच्या 2 गोष्टी जर कोणत्या म्हणाल तर एक म्हणजे रीडिंग आणि दुसरं म्हणजे व्होकॅब्युलरी.
व्होकॅब. या 2 बाबी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रामर करून काही फायदा नाही, हे लक्षात घ्या आधी. मग तुम्ही म्हणाल रीडिंग काय करायचं हो? मी सांगतोय तुम्हाला, डेली दररोज एक प्यारा वाचा, एक 7-8 ओळींचा एक प्यारा वाचा. त्याच्यामधून 5 ते 10 शब्द, नवे शब्द काढा दररोज डिक्शनरीमधून. त्यासाठी एक वही करा, दररोजचं वाचन करा. दररोज एक आर्टिकल, एक पेपर आणून घ्या इंग्लिशचा, 8 दिवस पुरेल तुम्हाला. दररोज वाचा, दररोज नवीन शब्द लिहा, त्यांचे अर्थ, त्यांचे सेंटेन्स तयार करण्याचा प्रयत्न करा. एक वेगळी वही करा. काय? एक वेगळी वही करा. आणि असं तुम्ही जर लिहित गेलात, वाचत गेला, तर मला माहीत आहे तुम्ही खूप पुढे निघून जाल. दुसरा मुद्दा आमचा येतो की चला व्होकॅब्युलरी आम्हाला कशी डेव्हलप करायची, याचे 3 स्टेप तुम्हाला सांगतो. व्होकॅब्युलरी डेव्हलप करायच्या 3 स्टेप लिहूनच घ्या. 3 स्टेप. या 3 स्टेपने तुम्ही गेलात तर तुमची शब्द पाठ होईल. पहिली स्टेप काय आहे? रीड इट. आधी वाचावं लागेल तुम्हाला, बरोबर. दुसरी स्टेप आहे फक्त वाचायचं नाही किंवा फक्त असं डोळे लावून घोकंपट्टी करायची नाही, त्याला समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँड इट असं आपण म्हणतोय, दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप फारच महत्त्वाची आहे मित्रांनो, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलाइज इट असं आपण म्हणू शकतो. व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळ्यासमोर आलं पाहिजे तुमच्या. तुम्ही म्हणतायत ना, चला मी या ठिकाणी म्हणतोय बाबा ॲपल हा शब्द. ॲपल म्हटलं माझ्या डोळ्यासमोर काय येतं? ॲपल येतं आहे. एक त्या ठिकाणी सफरचंदाचं फळ येतं आहे. मी मँगो म्हणलं की माझ्यासमोर आंबा येतो आहे. फक्त वाचायचा नाही तुम्ही तो शब्द, फक्त वाचायचा नाही, तो वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. बघा 3 स्टेपमध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी करायची आहे. आणि तिसरं त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. काय? व्हिज्युअलाइज करायचं आहे. या 3 बाबी जर तुम्ही केल्या तर मित्रांनो, तुम्ही जे शब्द व्होकॅब्युलरीमध्ये पाठ करतायत ते तुमचे पाठच होणार नाहीत, तर ते दीर्घकाळासाठी लक्षात राहील. आणि मला असं वाटतं या बाबी ज्या आहेत, आपण जे काही आतापर्यंत बघितलं, हे तुम्हाला प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि मग बघा तुमची इंग्रजी कशी डेव्हलप होत नाही. ओके, तुम्हाला काय काय सांगितलं मी पुन्हा एकदा रिव्हिजन करा, लिहून घ्या. त्रिसूत्री ज्यामध्ये व्होकॅब्युलरी, रीडिंग आणि ग्रामर 3 बाबींवर तुम्हाला भर द्यायचा आहे. पुढे प्रोसेसमध्ये तुम्हाला रचना समजून घ्यायची, स्ट्रक्चर समजून घ्यायचं, कोणत्या याचं तुम्हाला सूत्र महत्त्वाचे काही पाठ करावे लागतील. मात्र त्याचसोबत तुम्हाला मिनिंग कळायला पाहिजे, अर्थ कळायला पाहिजे. फक्त सूत्रपाठ करून ठेवले टेन्सचे, मात्र त्याचे अर्थच कळत नसतील तर मग घोळ होईल. रचना आणि अर्थ दोघांची सांगड तुम्हाला घालावी लागेल. आणि मग काही बेसिक बाबी तुम्हाला मी सांगितलं आहे की ज्याच्यावर तुम्हाला कमांड आणावा लागेल. तुम्हाला बेसिक्स पक्के करावे लागतील. तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती ज्या आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी करावे लागतील. की बाबा नाम कोणतं आहे, सर्वनाम, नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ती तुम्हाला पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे. अरे ही शब्दाची जात आहे, ॲडव्हर्ब कोणता आहे कळायला पाहिजे. त्याच्यावर खूप सारे प्रश्न येत आहेत. दुसरं तुम्हाला त्या वाक्य बघितल्याबरोबर त्याच्यामधला टेन्स कळायला पाहिजे की हे वाक्य कोणत्या काळातील आहे. हे बेसिक आहे, कोणत्या काळातील आहे. आता टेन्समध्ये इथे व्हर्बला फार महत्त्व आहे. व्हर्ब हे कोणतं व्हर्ब आहे. आणि सगळ्यात शेवटी टाईप ऑफ सेंटेन्स तुम्हाला कळायला पाहिजे. अरे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. हे 4 मुद्दे जर तुम्हाला कळाले ना, पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, व्हर्ब आणि सेंटेन्सेस, तर मग तुम्ही इंग्रजीमध्ये पुढे गेलेले असतात. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर इंग्रजीच्या या बाबी मला वाटतं तुमच्या डोक्यामध्ये पक्के असल्या पाहिजेत. नक्कीच तुम्हाला मी जे मांडलेले मुद्दे आहेत ते पटले असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, तुमच्यासाठी आपण इंग्रजी ग्रामरचा कोर्ससुद्धा आणलेला आहे. ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी, म्हणजे इथे ग्रामरही म्हणतो मी, व्होकॅब्युलरीसुद्धा म्हणतोय. आपलं STI RCP नावाचं ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथे इंग्रजी व्याकरणाचा कोर्ससुद्धा आहे. तो कोर्स तुम्ही निश्चित जॉईनही करू शकतात, ज्याच्यामध्ये खूप सारे डेमो लेक्चरसुद्धा आहेत आणि अत्यंत माफक शुल्कामध्ये. इंग्रजीमध्ये तुम्ही इतरांच्या खूप पुढे गेलेले असाल. चला या ठिकाणी एन्जॉय करा, अभ्यास करा. आपण थांबूया. धन्यवाद.